नमस्कार, नवकेसरी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण आलो आहोत नरिमन पॉइंट या परिसरामध्ये। काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांना खोट्या प्रकरणात अडकवून केंद्र सरकारने त्यांची खासदारकी रद्द केली। याच्याच निषेधार्थ काँग्रेसने एक दिवसीय मौन सत्याग्रहाचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि या सत्याग्रहामध्ये नाना पटोले, बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड हे सहभागी झालेले आहेत। परिस्थिती आहे। काय बोलले होते असं ते राहुलजींना एवढी मोठी शिक्षा करावी, काय असं शिक्षा करून त्यांचं सदस्यत्व घालवावं, हेच पहिलं दुर्दैवी गोष्ट आहे। आणि त्यामध्ये न्यायालयाकडून न्यायाची अपेक्षा आमची आहे। गुजरातचं न्यायालय, उच्च न्यायालयाने सुद्धा जो निर्णय दिला त्याच्या विरुद्ध आम्ही जाऊ सर्वोच्च न्यायालयात। न्यायालयाकडून न्यायालयाची अपेक्षा आमची आहे, न्यायाची अपेक्षा आमची आहे। दुर्दैवानं मात्र जे घडतं आहे ते कुठेतरी वेगळ्या पद्धतीनं एक दबाव, सगळ्या निरपेक्ष यंत्रणेवर सुद्धा दबाव आहे की काय, ही चित्र निर्माण झालेलं दिसतं आहे। दुसऱ्या बाजूला आपण पाहतो का ब्रिजभूषण सारखा गुन्हेगार, ज्याने आपल्या खेळाडू मुलींवर अन्याय केला, अत्याचार केले, तो मुक्त फिरतोय। त्याला भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे उच्च पदस्थ नेते जे पदावर आहेत ते संरक्षण देत आहेत। त्यांचा तो अन्याय, त्याच्या विरुद्ध त्या मुली सगळ्या आहेत ते भारताच्या, आपल्या जनतेच्या मुली आहेत, ज्यांचा अभिमान आपल्या सगळ्यांना वाटतो। त्यांच्यावर अन्याय होतो, त्यांचे अत्याचार होतात। आणि काल जो FIR दाखल झाला त्यामध्ये पोलीस तपासात ते स्पष्ट होत असताना दिसत आहे। तिथे मात्र मौन आहे। मणिपूरला घडणाऱ्या दंगलीच्या बाबतीत मौन आहे। महत्वाच्या अनेक गोष्टी, 20,000 कोटी आले कुठून अदानींच्या खात्यात, याच्यावर मौन आहे। तुमचं सगळीकडे मौन आहे, इथं सुद्धा मौन तुमचं हे देशाला घातक आहे, देश पुढे नेणारं नाही। आणि म्हणून हे सर्व जे काही निषेध आपण करतो आहोत की राहुलजी एक व्यक्तिमत्व, भारत जोडो यात्रेमध्ये ज्या पद्धतीनं देशामध्ये जागृती त्यांनी केली, याचं कौतुक सर्व भारतीयांना नाही जगामध्ये कौतुक त्यांचं होत असताना त्यांच्यावर त्याचा अन्याय करण्याचं काम, त्यांचं सदस्यत्व घालण्याचं काम आणि न्यायालयातही न्याय न मिळण्यासारखी भावना निर्माण होणं हे अत्यंत दुर्दैवी आहे। आणि म्हणून आम्ही आज मौनाला बसलेलो आहोत। या पद्धतीने मंत्रिमंडळ विस्तार, अजूनही मंत्रिमंडळ विस्ताराचा पद्धत नाहीये। बच्चू कडू म्हणतात आम्ही थांबू, नाही झालं तर आम्ही निघू, अशा पद्धतीचा इशारा देण्यात सुरू झाला। आता ते असं आहे की आले तिघ एकत्र, त्यातला एक मुख्यमंत्री, एक माजी मुख्यमंत्री, एक मुख्यमंत्री होण्याकरता इच्छुक। आता हे तीन एकत्र येणं आणि तिघांचा मेळ बसणं ही अवघड गोष्ट आहे। खरं म्हणजे आता सन्माननीय मुख्यमंत्री आणि त्यांचे 40 यांचा तेवढा मोठा वाद आहे आणि तो जो बाहेर चर्चा होते आहे, असं कधीही घडलेलं नाही महाराष्ट्राच्या इतिहासात। आणि ते घडत असताना आम्हाला दिसतंय, मला वाटत नाही की हे खाते वाटप करू शकतील, मंत्रिमंडळाची वाढ करू शकतील, असं वाटणारी परिस्थिती नाही। आणि हे अभूतपूर्व परिस्थिती या राज्यामध्ये निर्माण झालेली दिसते आहे। मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही अधिवेशनाच्या आधी, करून दाखवा, करावा त्यांनी विस्तार, न्याय द्यावा। तुम्ही मंत्रिपदाच्या आशा दाखवून एवढ्या लोकांना घेऊन गेले। एक आमदार म्हणतो बाहेर शपथीच्या दिवशी की मी 110% आता शपथ घेणार आहे आणि लगेच पालकमंत्री होणार आहे। आता तो त्या आमदारांना कसं तोंड दाखवायचं मीडियाला पुन्हा? ही परिस्थिती फक्त त्या आमदाराची नाही, त्या 40 मधल्या अनेक आमदारांची परिस्थिती आहे। हीच परिस्थिती भारतीय जनता पक्षाची आहे। आणि आता पुन्हा जाऊन पोहोचलेत, ते सुद्धा अशाच आशेनं जाऊन पोहोचलेत। एवढ्या अपेक्षा ठेवून तिथं गेलेले आहेत। महाराष्ट्रामध्ये आजची स्थिती अशी आहे की अनेक क्षेत्रामध्ये पेरण्या झाल्या, आज 10% पेरण्या फक्त झालेल्या आहेत। धरणांमध्ये 27%च पाणी आहे। आता पुढचा काळ, वर्ष कसं जाणार याची काळजी शेतकऱ्यांना आहे, परंतु याचा परिणाम शेतकरीच नाही तर संपूर्ण नागरिकांवर होत असतो। सगळे काही महागाई वाढत असते, जीवनावश्यक वस्तू महाग होत असतात।
शेतकऱ्याला पूर्वीचं जे नुकसान झालं त्याची अजिबात मदत केलेली नाही. त्यांना वाऱ्यावर सोडून देण्यात आलेलं आहे, वाटण्याच्या अक्षता लावण्यात आलेल्या आहे त्यांना. आणि इकडं हे मात्र गुंग आहे की कशा पद्धतीनं मंत्रिमंडळाची वाढ करायची, खाते वाटप कसं करायचं, याच्याकरता डोक्याला डोके आपटायचं काम या सरकारमध्ये चाललेलं आहे. आणि म्हणून हे सगळं जे चाललंय ते निषेधार्ह आहे. अधिवेशन तोंडावरती आहे, विरोधी पक्ष पदाचा अजून पेच प्रसंग कायम आहे. यार मुंबई विधान दिल्लीमध्ये बैठक झाली, विरोधी पक्ष नेते म्हणून काही चर्चा झाली का? दावा करणार या बाबतीत आम्ही ज्याच्या पक्षाची संख्या ज्यादा त्याचा तो अधिकार आहे, तो अधिकार आहे. त्या अधिकाराप्रमाणे आम्हाला योग्य वेळी आम्ही दावा करू, त्याकरता आम्ही थांबलेलो आहोत. परंतु योग्य वेळी दावा त्याचा करू. यामध्ये आमच्या जवळ भरपूर सक्षम लोक आहेत. जो निर्णय आम्ही एकत्र पद्धतीनं करू त्या पद्धतीनं विरोधी पक्ष नेता. मोदींना टिळक पुरस्कार दिला जातोय, पुणे काँग्रेस त्याचा विरोध करतात, त्या कार्यक्रमात शरद पवार सुद्धा सहभागी होणार आहेत. आता तो पुरस्कार देणं त्या संस्थेचा विषय आहे. आतापर्यंत ते पुरस्कार मी पाहिले खूप योग्य माणसांना. अटलजींना दिला पुरस्कार, आम्हाला त्याचा आनंद झाला होता. ज्या वेळेस त्यांनी डॉक्टर मनमोहन सिंगांना पुरस्कार दिला, आनंद वाटत होता. आता देश ज्या पद्धतीनं चालला त्या सगळ्याच गोष्टी पाहिल्यानंतर खूप काळजी वाटणारी गोष्ट आहे. आता आदरणीय पवार साहेबांनी थांबणं न थांबणं हा काय कार्यक्रम राजकीय नसल्यामुळे तो त्यांचा विषय आहे. परंतु राजकारण म्हणून आघाडी म्हणून आम्ही एकत्र काम करतो. महाविकास आघाडीची अद्याप आम्ही एकत्र बसलेलो नाही. परवा बसलो होतो फक्त कामकाज सल्लागाराच्या समितीच्या वेळेस, परंतु एकत्र आम्ही गरज पडेल त्यावेळेस एकत्र बसत जाणार आहोत. ही पहिली वेळ नाही, पण सगळे तरुण नवीन आहात. काँग्रेसने त्याच्यापूर्वी सुद्धा, स्वातंत्र्यापूर्वी सुद्धा महात्मा गांधीजीने आणि काँग्रेसने ही अशा पद्धतीने अन्यायाच्या विरोधामध्ये, अत्याचाराच्या विरोधामध्ये, अशा पद्धतीने सत्तेच्या विरोधामध्ये याच्यापूर्वी सुद्धा हे अस्त्र ते वापरलेलं आहे. गेल्या 8-9 वर्षामध्ये अनेक वेळा आम्ही अशा पद्धतीने इथेच मुंबई काँग्रेसतर्फे आम्ही, हे माझं चौथं आंदोलन आहे. त्यामुळे जर देशातले सरकार, नरेंद्र मोदींचे सरकार, भाजपचे सरकार, अमित शहाचे जर इतका सत्तेचा माज जर त्यांच्या डोक्यातून ज्या पद्धतीने ते याच्यावर ज्युडिशियरीवर, विशेषतः न्यायव्यवस्थेवर जो दबाव टाकून जे काही करायला निघालेले आहे त्याच्या विरोधातला हा आमचा मुका आवाज आहे. आम्ही ह्याच्यामध्ये काही रस्त्यामध्ये कुणाला अडवलं नाही, तोडफोड केली नाही, आम्ही करणार नाही. त्यामुळे आम्हाला असं वाटतं की हा मार्ग जो सत्याचा मार्ग, सत्याचा आग्रह करण्याचा मार्ग, अगदी मौन सत्याग्रह आम्ही करणार आहोत, देशभर आहे. आणि हा त्यांच्या या सगळ्या सत्तेचा माज जो आहे, सत्तेचा जो त्यांना एक प्रकारचा सत्ता त्यांच्या डोक्यात गेली आणि ते अख्ख्या देशाला ज्या पद्धतीने राहुल गांधींना प्रताडित करत आहेत, त्यांच्या केसेसच्या बाबतीमध्ये, त्यांची खासदारकी वगैरे, हे जर राहुल गांधींचं होत असेल देशभरामध्ये तर सर्वसामान्याचं काय? त्यामुळे हा जो लढा आहे हा राहुल गांधींच्या विरोधातला, त्यांच्यावर झालेल्या अन्यायाच्या विरोधातला तर आहेच आहे, परंतु देशातल्या जनतेला सुद्धा मेसेज आहे की स्वातंत्र्यापूर्वी जसे आपण इंग्रजांच्या विरोधामध्ये एकत्रितरित्या आलो होतो तसं आता येणं गरजेचं आहे, काळाची गरज आहे. मैं रमेश नथु हिंदी से महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी सदस्य, अल्पसंख्यक विभाग, ऑल इंडिया कांग्रेस कमेटी की ओर से महाराष्ट्र का उपाध्यक्ष बोल रहा हूँ. साथी दोस्तों, आज देश में जो संवैधानिक तौर तरीकों को पैदल कुचला जा रहा है, ये फैसिस्ट प्रवृत्ति के लोगों ने देश में जो भड़कम मचा के रखा है, जो वादे किए थे कोई एक वादा निभा न पाए, लेकिन राहुल जी के खिलाफ जो षड्यंत्र रचा जा रहा है, उनको बदनाम करने के लिए देश का करोड़ों रुपया खर्चा किया जा रहा है. यहाँ देश के जनता के लिए खाने के लिए रोटी ढंग से मिल नहीं रही है, वो रोटी पाने के लिए लोग जगह जगह पे ठोकरे खा रहे हैं. आज देख रहे होंगे महंगाई कहाँ आसमान पे छू रही है, लेकिन इनकी जुबा में दही जम गई है, मुंह तक खोलने रहे. और हमारे तो अर्थमंत्री मैडम जो है निर्मला सीतारमण जी, वो तो बोलती मैं तो लहसुन प्याज और इत्यादि चीज़ खाती नहीं. माई बाप, आप क्या खाते हो, नहीं खाते हो, जनता से उसे क्या लेना देना? जनता को तो रोज़मर्रा की रोटी खाना सही वक्त पे सही तरीके से मिलना, यही उनकी ख्वाहिश है. इससे आगे देश की जनता कुछ चाहती नहीं, धन दौलत नहीं चाहती, ना आपका 15 लाख को नहीं चाहती,
खाली वो 300 का सिलेंडर मिलने वाले देने वाले थे वो चाहती है, 30 रुपये में डीजल पेट्रोल देना चाहते थे वो चाहती है, अब 2 करोड़ नौकरियां हर साल देने वाले थे वो चाहती है। महंगाई से आप इतनी भरमार कर चुके हैं। फिर ये पीएम फंड का भी क्या फंडा है, ये अरबों रुपया ये कहा जा रहा है, ये कैसे हो सकता है कि वो निजी फंड है। फिर बैंक बेची जा रही है, हवाई जहाज बेची जा रहे हैं, ट्रेनें बेची जा रही है। ये कौन सा सिलसिला है, ये कौन सा तौर तरीका का संवैधानिक लोकतंत्र है। और यहाँ पे तो कुछ हमारे चौथा स्तंभ वाले भी चुपचाप बैठे हैं। ये हमारी तकलीफ है, ये हमारी पीड़ा है, देशवासियों की पीड़ा है। और कुछ न्यायालय भी कुछ संत बातें, गंगा माई एक मराठी में कहा था वैसे ही चल रहा है। ये क्या तौर तरीका है? आने वाली पीढ़ी के लिए हम क्या दे के जाने वाले हैं? हम आप जो भी हैं जी के कितना जियोगे, 100 साल तक, 115 साल तक, लेकिन 80 के बाद में तो आपको लकड़ी लेना है, आप किसी काम के नहीं रहोगे। तो मेहरबानी करो, ना नफरत की संसार करो, ना द्वेष भावना पसराओ, ना मजहबी तौर तरीके की दुश्मनी बढ़ाओ। ये देश किसी एक की जागीर नहीं है। ये देश को हर एक के लहू ने, हर एक की मेहनत ने, हर एक के पसीने ने सींचा है, तब जाके देश यहाँ तक लाया। वो लाने में कांग्रेस का बड़ा हाथ है, कांग्रेस का बड़ा योगदान है। ये ना भूलो। एहसान फरामोश, माफ़ी वीरो और उनकी संसार करने वालों, ऐश की ज़िंदगी जीने वालों, कांग्रेस ने क्या किया, का किया, हिसाब ना मांगो, आप हिसाब दो। 10 साल बीत रहे हैं, क्या किया, बर्बाद किया देश को। बस यही पे मैं अपने वाणी को विराम देता हूँ और मैं अपने संग साथी दोस्त जो हैं उनको एक कविता बोलने के लिए आमंत्रित करता हूँ। साहिब आप आपकी बात रखो। जी देखिए, बहुत बड़ी बात कही अभी सेवा दल के अध्यक्ष जो है, मुंबई अध्यक्ष सतीश मानचंदा जी, हमारे बहुत अजीज दोस्त हैं। उनके एक लेटर पे मैं अभी कर्नाटक अच्छा काम किया, जीत हुई। दिल से कहे नेशनल सोच जितेंद्र मिर्ज़ापुरी कभी, और यही आशीर्वाद में हाथ में नाथ है, सबकी ज़िंदगी में सुखों की छवि। बहुत बड़ी बात कही कि आदमी कितना जिएगा, 100 वर्ष, 115 वर्ष, लकड़ी पे आना है तब कहना है। इन पंक्तियों के माध्यम से बीजेपी को संकेत है, अरे अपना लो कुटुंब नीति, अब तो छोड़ो राजनीति, एक दिन सबको जाना है, यहाँ कुछ न रहेगा तेरा, और ना चलेगा भाजपा का ये अंधेर वाला अंधेरा, सोच ये देश है मेरा। तो कुटुंब नीति कहाँ है? अभी कुटुंब नीति खत्म हो गई है, वो कहना है। आज जिस तरह से हमने ये मौन सत्याग्रह किया है, तब कहना है कि ये कमल का कीचड़ बन चुका है देश के लिए, महंगाई, बेरोजगारी, भ्रष्टाचारी का ग्रह। इसीलिए आज हम सब कांग्रेसी मिलके कर रहे हैं सत्याग्रह, और इनको सचेष्ट करना चाहूँगा। मैं तो क्रांतिकारी हूँ, मैं 3 विचारधारा जीता हूँ पार्टी के लिए, कई राज्यों के लेटर हैं मेरे पास, और मुझे बड़ी खुशी है आदरणीय कमलनाथ जी मुझे 20 चक्कर सुने हैं। तो ये कमल में जो है ना, ये जो बीजेपी का कमल है, यहाँ तो आशीर्वाद हाथ के आगे नाथ है, लेकिन ये जो बीजेपी का कमल है यहाँ बिल्कुल कीचड़ भरा है, कीचड़ भरा है। और ये कीचड़ के दलदल में एक दिन उसी कीचड़ में जाएंगे वे, उसी में कीचड़ में, जो दलदल मोदी जी कहते हैं ना, दल दल दल, तो उसी में दलदल में ऐसे जाएंगे कि उसी फिर निकल नहीं पाएंगे, तब कहना है। अब देखिए, मैं अजीत पवार जी के लिए मैं टिप्पणी करना चाहूँगा, और इन भाजपाइयों के लिए फिर से पंक्ति पढ़ता हूँ कि बीजेपी का कमल कमल चिल्लाने वाले कीचड़ से निकले फिर कीचड़ में मिल जाएंगे। अरे कितना भी भ्रष्टाचारी हो, भाजपा साबुन से नहा ले, सारे पाप धुल जाएंगे। और चाल पे चाल चलते हैं, ये हैं कितने शातिर, कुछ भी करेंगे भाजपाई अपनी सत्ता को कायम रखने के खातिर। और चाल पे चाल चलते हैं, ये है कितने शातिर, और कुछ भी करेंगे ये भाजपाई अपनी सत्ता को कायम रखने के खातिर। भाड़ में जाए देश या मणिपुर की जनता, अभी जो मणिपुर हालात है, भाड़ में जाए देश या मणिपुर की जनता, बस इन भाजपाइयों का काम रहे बनता। और महाराष्ट्र में खेले हैं अपने झूठे मकसद में कामयाब होने के लिए, कितना भारी एम। अजित पवार का इस तरह से पलटना इन भाजपाइयों का है गेम। तो ये गेम नहीं चलेगा, जनता सब समझ रही है। और फिर से जनता से कहना है कि आज ना जाने कितने गरीब भूख के मारे तड़पते बिलखते कल किसने है देखा। और सच मानो राष्ट्र महाराष्ट्र के प्यारे वासियों, ऐसी हाथ के पंजे पे सबके किस्मत की रेखा। और 4 लाइन कहूँगा जो आज ये राहुल जी के साथ जो अन्याय हुआ है, ये कहूँगा कि ये
इस कमल में तो कीचड़ ही कीचड़ भरा है, कर रहा है कितनी मनमानी, और सेल्फिश होके भाजपा का इंसान राजनीतिक स्वार्थ में कर रहा है कितनी शैतानी। और हमें भरोसा है उनकी सोच है देवालय, हमें भरोसा है उसकी सोच है देवालय, और राहुल जी के लिए सही फैसला देगा सर्वोच्च न्यायालय। धन्यवाद।